राम नारायण राम। मूलाधारात जो बीज आहे ते 56 सर्व अणुपरमाणूंच्या संयोगाने आपोआप स्फुरित होत असते। मूलाधारातील हे बीजच सर्वदर्शी व अन्य शक्तींना प्रकट करते। त्यामुळे विचार करावा लागेल की हे बीज कसे फुलवता येईल। अध्यात्म ऐकण्यासाठी आधी मनाची जमीन तयार करावी लागते। प्रथम ऐकताना या गोष्टी निरर्थक वाटू शकतात। गोभी खाण्याआधी धाप्याच्या गोष्टी ऐकाव्या लागतात। जेव्हा धाप्याच्या शेतात गोभी लावली जाते तेव्हा ती पाहून घृणा वाटते, पण त्याच जागी मोठमोठ्या गोभ्या उगवतात। नवजात बाळाला रक्ताने माखलेल्या अवस्थेत लगेचच उचलून त्याचे चुंबन घेतले जात नाही। अध्यात्मातही लोकांना चकित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात, पण तत्त्वाच्या गोष्टी ऐकण्यासाठी आधी पाया घालावा लागतो। तत्त्व म्हणजे अशी गोष्ट आहे जी ऐकण्यासाठी आधी पायाभूत गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे। तुम्ही सर्वजण एक टोपली भर मोहरीसारखे असंख्य अणुपरमाणू घेऊन बसले आहात। जर शेतात मोहरीची टोपली फेकली तर काय झाडे उगम पावतील? शरीरातसुद्धा मोहरीसारख्या ग्रंथी आहेत, पण आपण त्या वापरत नाही, त्या निष्क्रिय ठेवल्या आहेत। जेव्हा त्या शेतात पेरल्या जातात तेव्हा त्या आवडत नाहीत, पण झाडे उगवली की सुंदर दिसतात। फुलांनी भरले की पाहताना आनंद होतो आणि त्या फुलांचा वापर करून खाण्यासही शक्य होते। दोघांमध्ये फरक असतो। आपण त्यांचा उपयोग करून खातो, पण योग्य पद्धतीने वापर करत नाही। आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की त्या कशा प्रकारे फुलवता येतील, त्याचे नियम जाणून घ्यावे लागतील।